बाळूमामा देवस्थानच्या कारभारावर गंभीर आरोप, कोट्यावधींच्या कथित घोटाळ्याची सखोल चौकशीची मागणी। आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्टच्या कारभारात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। बाळूमामा भक्त धीरज दिलीप सावर्डेकर राहणार मुरगुड यांनी धर्मादाय आयुक्तांकडे निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। निवेदनानुसार भुदरगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीत सुमारे 60 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कथित घोटाळ्याचा उल्लेख असून सध्या त्याची चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे। मात्र त्या व्यतिरिक्त देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनेक गंभीर तफावती असल्याचा दावा सावर्डेकर यांनी केला आहे। देवस्थान ट्रस्टचे आर्थिक व्यवहार राष्ट्रीयकृत बँकेत करण्याचा ठराव असतानाही स्थानिक पतसंस्था व बँकांमधून आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप आहे। तसेच बकऱ्यांच्या विक्रीची संख्या नोंदवली जात असली तरी त्या प्रमाणात मिळालेल्या रकमेची स्पष्ट नोंद नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। 31 मे ते 1 जुलै 2026 या अवघ्या महिन्यात 5776 बकऱ्यांची विक्री झाल्याची नोंद असल्याचेही निवेदनात म्हटले आहे। याशिवाय भंडाऱ्याच्या खरेदीतील दरांमध्ये तफावत, विविध बँकांमध्ये जमा झालेल्या मोठ्या रकमांबाबत कागदपत्रांचा अभाव, भक्तांनी श्रद्धेपोटी दिलेल्या वस्तू व रकमांचा वापर तसेच देवस्थान परिसरातील सुविधा आणि भक्त सेवेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। या सर्व कथित गैरव्यवहाराची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा लाखो बाळूमामा भक्तांना आंदोलनासाठी हाक देण्याचा इशारा धीरज सावर्डेकर यांनी निवेदनातून दिला आहे।